तर लातूर जिल्ह्यातील काडगाव परिसरातल्या नुकसानाची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत। लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये शेती पिकांची नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोंधळे यांनी। ग्रामीण भागामध्ये सोयाबीन शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत पवार दाम्पत्य आहे, शेतकरी कुटुंब आहे। मला सांगा काय अवस्था झाली शेतीची आता? अवस्था काय, आता पाण्यानं सगळं गेलं ना, काय राहिलं नाही साहेब। आता करायचं काय आम्ही त्याला? हा, आम्हाला काहीतरी कुणी काय ह्याच्या असं ना मदत करावी, आम्हाला काही 50,000 रुपये एकरी द्यावं। हा, ही आमची अपेक्षा। मग हे लोकांचं घेऊन बी पेरलं कोळपण ही जर आज त्याला 50,000 रुपये हेक्टरी झाला। आता द्यायचं कशानं? द्यायचं काही नाही, म्हणून आता बसलो आम्ही। काय करावं लागेल नाही आता, याचा विलाज काही नाही आमचा। ढगफुटी झाली, काहीच राहिलं नाही। परवा दिवशी ढगफुटी झाली, काल ढगफुटी झाली, घरात पाणी गेलं, डबा मारून इथं बसला तरी पाणीचा मध्ये चाललंय घरात। काय काय करावं लागेल असं म्हणाले सकाळी एकनाथ शिंदे की आम्ही पाहणी केलेली आहे, आता ते पाहणी करून मदत करणार आहे। नाही, आता मला असं वाटतं त्याच्यावर काही राजकीय टिप्पण्या करायची गरज नाही। शेवटी शेतकरी अडचणीत आहे, महाराष्ट्र अडचणीत आहे, मराठवाडा अडचणीत आहे आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला म्हणजे त्याची विचारपूस करायला सुद्धा आता यायचं नाही का? मग सरकारचं काय म्हणणं आहे? सरकारबरोबर विरोधी पक्षाची आधाराची गरज शेतकऱ्यांना आहे असं शेतकरी म्हणतात। तर काँग्रेसकडून काय आधार देत आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट सर्व निकष बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार म्हणाले। ती सरसकट मदत तुटपुंजी आहे। त्यांनी जो आकडा जाहीर केलाय, किंबहुना आकडा जो आमच्यापर्यंत येतोय तो तुटपुंज आहे, त्याच्याने काही होणार नाही। त्या आकड्यामध्ये सुद्धा वृद्धी करण्याची मागणी सामान्य शेतकऱ्याची आहे। सरकारने याची नोंद घेतली पाहिजे। पालकमंत्री म्हणतायत ओला दुष्काळ हा शब्द शासकीय दप्तरी नोंदच नाही याची। आता ओला दुष्काळ मी ऐकलं, बोली भाषा वगैरे आहे, पण ती भावना आहे सामान्य माणसाची। ओला दुष्काळ त्या वेगळे निकष आहेत ना? आहेतच ना, आहेतच, आणि त्या निकषाद्वारे